गावाच्या टोकाला जुनं झोपडं होतं. तिथे सीता आपला लहान मुलगा आरोसह राहत होती. पतीचा मृत्यू झाल्यावर तिला आयुष्याचं ओझं वाटू लागलं होतं. पण त्या छोट्याशा मुलाच्या निरागस हसूतूनच तिला जीवनाचा आधार मिळायचा. दर संध्याकाळी सीता अंगावर झाका घालायची आणि अंगावर झुलवत बसायची. आई बाबा परत येणार का, हा प्रश्न आरो रोज विचारायचा. सीताच्या हृदय पिळकुटून निघायचा, पण चेहऱ्यावर हसू ठेवून ती उत्तर द्यायची, हो ग, तुझा बाबा खऱ्यामधून तुला पाहतोय. एके दिवशी पावसाळी रात्री आरो तापाने फणफण लागला. गावात दवाखाना दूर होतं आणि सीतेजवळ औषधासाठी पैसे नव्हते. ती त्याला मिठीच घेऊन रडत होती. बाहेर वीज कडकडत होती. आत सीतेचं मन तुटत होतं. पुढच्या पहाटे आरव शांत झाला कायमचा. अंगातला झोका मात्र हळूवर हालत राहिला. आजही गावकरी सांगतात की रात्री उशिरा त्या अंगणातून हरलेल्या झोक्याचा आवाज ऐकू येतो. जणू सीतेचे दुःख अजूनही हवेत तरंगतंय. ती स्वतःला नेहमी म्हणायची की माझं आयुष्य संपलं, पण आरवचा हसू अजून या झोक्यात जिवंत आहे. त्या रिकाम्या झोक्याकडे पाहिलं की प्रत्येक मन भरून जातं, डोळ्यात पाणी येतं.